हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पहलगाम हल्ल्यामधल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवरती केंद्र सरकारचा बुलडोजर। सारे दहशतवादी करत होते लष्कर तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्याच्या नंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या मागावरती भारतीय लष्कर। एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। मार्च महिन्यामध्येच निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मी, आयएसआयचा सुद्धा कटामध्ये सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, भारताचा निर्धार। सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यांमध्ये दिली जाणार। दिल्लीतल्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। पहलगाम हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाख रुपयांची मदत। आदिल हुसेन शहाचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। दहशतवादाच्या विरोधात अमेरिका भारताच्या बाजूने, पहलगाम हल्ला ही मोठी चूक। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन। महाराष्ट्राचे पोलीस हरामी आणि जगातले सर्वात अकार्यक्षम। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी तोडले तारे। पोलिसांनी महिनाभर हरामीपणा सोडला तर सगळं सरळ होईल, असं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चांना खुद्द चंद्रहार पाटील यांच्याकडूनच पूर्णविराम। उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणार असल्याचं केलं स्पष्ट। सामंत जुने मित्र म्हणून भेटल्याची कबुली। पश्चिम रेल्वेवरती आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतील एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरू राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधाच्या नंतर MMRDAकडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम पुन्हा एकदा सुरू होणार। आयपीएलमध्ये हैदराबादचा चेन्नईवरती 5 गडी राखून विजय। 3ऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवाच्या नंतर चेन्नई प्ले-ऑफमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर। आणि ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावरती आज व्हॅटिकन सिटीमध्ये अंत्यसंस्कार। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांचे दिग्गज उपस्थित राहणार। भारतामधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा उपस्थित राहतील। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।